आणि नीट पेपर फुटी प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। फैमा आणि यूडीएफच्या याचिकांवर न्यायालय सुनावणी घेणार असून यामध्ये एनटीए बरखास्त करून कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित परीक्षा घेण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे। न्यायालयाने सुद्धा यापूर्वीच केंद्र सरकार, एनटीए आणि सीबीआयला नोटिसा बजावल्या होत्या, मात्र अद्याप त्यावर उत्तर आलेलं नाहीये। आणि गेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं एनटीएवर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्यानं आजच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल। आणि आज नीट पेपर फुटी प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट, प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेण्याचा विचार सुरू होता। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेवर केंद्र सरकारचं मोठं पाऊल उचललं जात होतं असं माहितीमध्ये समोर आलंय। दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर अन्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। प्रश्नपत्रिकांची गुप्तता राखण्यासंदर्भात लष्कराची मदत घेण्याविषयी सरकार अतिशय गंभीर आहे। एनटीए मधले हे देशद्रोही सापडलेले नाहीत, जोपर्यंत एनटीएला डिझॉल्व्ह करत नाही, एनटीएशी संबंधित काही महत्त्वाच्या सुधारणा करत नाही, तोपर्यंत हे मोठं रॅकेट, एक प्रकारे एक्झाम माफिया, हे अशाच प्रकारे आज ना उद्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वाढून अशाच प्रकारचा भ्रष्टाचार करत राहतील आणि पेपर फोडत राहतील। म्हणून हे फक्त एका आजाराच्या लक्षणाचं एक प्रकारे ट्रीटमेंट आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। खऱ्या अर्थानं ही सिस्टमच बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी भारत सरकारला एक खमकर राजकीय नेतृत्व देण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे।